चंदू भैयांवर नाराजी व्यक्त करून शिंदे सेनेला जय महाराष्ट्र। नंदुरबार नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीला रंग येत आहे। शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी उर्फ चंदू भैया यांच्यावर नाराजी व्यक्त करीत शिवसेना जिल्हा संघटक पंकज चौधरी या युवकाने भाजपात जाहीर प्रवेश केला। आपली भूमिका मांडली। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। आधीपासून शिवसैनिक म्हणून आणि एक पदाधिकारी म्हणून काम करतोय। मागच्या वेळेस पण काय झालं, विकी बाबाच्या गटाला 5 सीट दिली होती साहेब, परंतु ती तरी माझं फक्त कट झालं। पुन्हा आता श्रीदादा हे वेगळे होते, तिथे साहेब आम्ही अशा प्रकारचा ग्राउंड तयार केलेला आहे। तर अशी परिस्थिती आहे, आता परत श्रीदादा आले साहेब आणि परत आता तीच गोष्ट होते की मला शेवटी माघार घेण्यासाठी परिस्थिती निर्माण होते। अशा वेळेला साहेब मी जे कार्य केलेलं आहे, काहीतरी माझा पण एक विचार करून मला फक्त समाजसेवेची आवड आहे। त्या राजकारणात या निवडणुकीमध्ये आता काय होईल मी तुला सांगत नाही, अजून वेळ आहे, पण घुंगरू मत बांधणार। मेरी विनंती आहे, एकदा आपण बसू। रुको जरा, सबर करो। भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री सन्माननीय विजय भाऊ चौधरी, तसेच माजी आदिवासी विकास मंत्री सन्माननीय विजय गावित साहेब, हिनाताई साहेब, सुप्रियाताई साहेब यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टीत माझा प्रवेश झालेला आहे। मी मागील किमान 10 वर्षापासून प्रत्यक्ष पदाधिकारी म्हणून शिवसेनेचा स्वयंकार्य करतोय आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांची शिवसेना होती तेव्हापासून मी कार्य करतोय। नंतर चंदू भैया साहेबांनी या शिवसेनेत प्रवेश केला शिंदे गटात, तरी मी त्याच ठिकाणी होतो, परंतु एवढं कार्य करीत असताना सुद्धा मला कुठेतरी त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही। एक सर्वसामान्य जरी असलो, गरीब जरी असलो, तरी मी खूप इमानदारीने समाजसेवा, धर्मसेवा, राष्ट्रसेवा करीत होतो। एक राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित होऊन मी कार्य करीत होतो, पण कुठेतरी त्यांना सन्माननीय म्हणतो मी त्यांना, चंदू भैया साहेबांना ते कदाचित पटलेलं नव्हतं माझं, किंवा सर्वसामान्य व्यक्ती, एक सर्वसामान्य तरुण, गरीब घरातला हमालाचा पोरगा, बहुजनाचा पोरगा हा त्यांना कुठेतरी पुढे जाईल हे कदाचित आवडत नव्हतं, किंवा माझं काम आवडत नसेल, अशा काही